So आपण next algorithm to calculate the factorial of a number. So factorial कसा आपण calculate करतो, तर suppose 3 factorial denoted by using this symbol. So 3 factorial असेल तर factorial कसा calculate करतो, 3 into 2 into 1. So 3 into 2 into 1 आन्सर किती येतं, 6. So 3 factorial काय, 6. सो आता युजिंग अल्गोरिदम आपल्याला काय, जो काय गिवन नंबर आपण देऊ त्याचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो त्यासाठी काय अल्गोरिदम द्यायचं आहे आपल्याला. सो स्टेप 1 इज स्टार्ट, देन स्टेप सेकंड इज रीड द नंबर एन. ओके, काय घेतलं, एन व्हेरिएबल. एन व्हेरिएबल कुठचा एक नंबर काय एन मध्ये स्टोर्ड होणार, म्हणजे एन नंबर इनपुट करून घेतला. देन स्टेप 3 इज इनिशियलाइज आय इज इक्वल टू 1 अँड फॅक्ट इज इक्वल टू 1. काय केलं, आय एक व्हेरिएबल घेतलं आणि इनिशियली त्याची व्हॅल्यू काय दिली आहे, 1. आणि अजून एक फॅक्ट एक व्हेरिएबल घेतलंय, त्याची इनिशियली व्हॅल्यू काय केली दिली आहे, 1. सो आय अँड फॅक्टची व्हॅल्यू काय, इनिशियली 1. Then step 4 is repeat step 4 through step 6 until I less than equal to n. Step 4 through step 6 काय करायचं आहे, जोपर्यंत I less than equal to n येत नाही तोपर्यंत काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे. देन स्टेप 5 काय, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. कॅल्क्युलेट काय करायचं, फॅक्ट काय घेतलं, व्हेरिएबल ऑलरेडी घेतलं आपण. सो फॅक्ट इज इक्वल टू काय घेतलं, फॅक्ट इंटू आय. हे काय करायचं, रिपीट करायचं कधीपर्यंत, जोपर्यंत आय लेस दॅन इक्वल टू एन. आणि आयची व्हॅल्यू काय करायची, 1 ने इन्क्रीमेंट. तो स्टेप 6 मध्ये का आय इज इक्वल टू आय प्लस 1. आयची व्हॅल्यू काय जाणार, 1 ने इन्क्रीमेंट होत जाणार. आणि लास्ट स्टेप 7 इज इक्वल टू प्रिंट फॅक्ट. म्हणजे जर कंडिशन इथे फॉल्स झाली की मग काय होणार, फॅक्टोरियल काय तुमचं जो काय फॅक्ट असेल ते फॅक्टमध्ये जी व्हॅल्यू आहे ती काय होईल, प्रिंट होईल. आणि फायनली काय होईल, अल्गोरिदम स्टॉप होईल. ओके, सो प्रॉपर एक्झिक्युशन चेक करूया, मग तुम्हाला कळेल की लॉजिक काय आहे ते. बघा इथे मी आता एन इज इक्वल टू एक्झिक्युशन बघा दिलेलं आहे, एन इज इक्वल टू 3 घेतला तर 3चा फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं. सो एन व्हेरिएबलमध्ये काय एक इनपुट नंबर करून घेतला, एन इज इक्वल टू 3. सो एनची व्हॅल्यू काय आली आता, 3 झाली स्टोर. सो एनमध्ये काय आता स्टोर्ड आहे, 3. देन आय इनिशियली किती आहे, 1 अँड फॅक्ट पण काय इनिशियली 1. देन कंडिशन चेक होणार काय, स्टेप 4 रिपीट स्टेप 4 थ्रू 6 अंटील आय लेस दॅन इक्वल टू एन. आय किती आहे, 1, एन किती आहे, 3. 1 लेस दॅन इक्वल टू एन, 1 लेस दॅन इक्वल टू 3. कंडिशन काय, ट्रू आहे. सो काय होईल, नेक्स्ट स्टेप काय फॉलो होईल, कुठची, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. सो फॅक्ट इज इक्वल टू फॅक्टची व्हॅल्यू काय आहे, 1. सो 1 इंटू आय, आय किती आहे, 1. 1 इंटू 1, 1. सो फॅक्टची न्यू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, पुन्हा 1च. आणि आय नेक्स्ट स्टेप काय, स्टेप 6 आय इज इक्वल टू आय प्लस 1. दॅट इज आयची व्हॅल्यू काय होणार, 1 प्लस 1 दॅट इज 2. आयची व्हॅल्यू काय होईल, 2. सो आयची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, न्यू 2 अँड फॅक्टची व्हॅल्यू काय मिळाली, 1. देन पुन्हा एकदा रिपीट काय होईल, स्टेप 4 थ्रू 6 म्हणजे 2 लेस दॅन इक्वल टू आय लेस दॅन इक्वल टू एन, 2 लेस दॅन इक्वल टू 3 आहे का कंडिशन, ट्रू आहे. सो फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय, म्हणजे फॅक्टची व्हॅल्यू काय, 1. 1 इंटू आय, आय किती, 2. आय इंटू 2 म्हणजे 1 इंटू 2 किती, आन्सर 2. फॅक्टची व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू मिळाली आपल्याला काय, 2 आता. सो नेक्स्ट स्टेप काय, आय इज इक्वल टू आय प्लस 1. आय इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस 1 दॅट इज 3. आयची व्हॅल्यू काय मिळाली, 3. सो आय इज इक्वल टू 3 अँड फॅक्ट इज इक्वल टू न्यू काय मिळाली, 2. नेक्स्ट पुन्हा काय होईल, स्टेप 4 थ्रू 6 काय होईल, होईल. देन स्टेप 5 काय, स्टेप 4 काय
I less than equal to n, that is 3 less than equal to 3, 3 less than इक्वल टू 3. सो इक्वल पण लेस दॅन आहे, सॉरी इक्वल आहे, सो काय होणार, कंडिशन ट्रू होणार. सो फॅक्ट इज इक्वल टू 2 इंटू 3, दॅट इज नेक्स्ट काय, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय, दॅट इज 2 इंटू फॅक्टची व्हॅल्यू काय 2, आता आयची व्हॅल्यू काय 3, 2 इंटू 3 6. सो आयची व्हॅल्यू काय होणार 1 ने इन्क्रीमेंट, 3 प्लस 1 दॅट इज 4. 4 झाली की मग आयची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4, फॅक्टची व्हॅल्यू काय मिळाली 6. 4 लेस दॅन इक्वल टू 3, कंडिशन काय झाली फॉल्स झाली. फॉल्स झाली तर काय होणार, कुठच्या स्टेपला आहे ना तो, स्टेप नंबर 7, काय प्रिंट काय होईल, फॅक्टोरियल काय होईल प्रिंट होईल. आणि काय होईल प्रिंट, फॅक्टची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे इथे 6. सो 6 काय होईल, फॅक्ट इज इक्वल टू 6 काय होईल प्रिंट होईल. सो 3चा फॅक्टोरियल काय 6 प्रिंट होईल. अँड काय होणार फायनली एक्झिक्युशन स्टॉप होईल. स्टेप 8ने काय होणार, एक्झिक्युशन स्टॉप होणार. सो फॅक्ट आपल्याला 3चा फॅक्टोरियल काय मिळेल 6. Okay, so in this way we have to write the algorithm to calculate factorial of a number. Okay, so next algorithm बघूया. Write a algorithm to print person is eligible for voting or not. मला अल्गोरिदम लिहायचा आहे. राईट ए अल्गोरिदम टू प्रिंट पर्सन इज एलिजिबल फॉर वोटिंग ऑर नॉट. द पर्सन एलिजिबल फॉर वोटिंग कधी असतो, जर त्याचं काय एज ग्रेटर दॅन 18 असेल तर काय इट इज एलिजिबल फॉर वोटिंग असतो, अदरवाईज इट इज नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सो सिम्पल आहे अल्गोरिदम. कंडिशन काय येईल, जर एज ग्रेटर दॅन 18 असेल तर काय इट इज एलिजिबल फॉर वोटिंग, अदरवाईज इट इज नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सिम्पल अल्गोरिदम आहे. सो फर्स्ट स्टेप काय स्टार्ट, तर आपल्याला इनपुट काय करून घ्यावं लागेल त्या पर्सनचं एज. सो स्टेप सेकंड इज इनपुट एज. काय करून घेतलं मी, इनपुट ऑर रीड एज इनपुट करून घेतलं. देन स्टेप थर्ड काय, जर ते एज काय असेल ग्रेटर दॅन 18 असेल तर काय इट इज एलिजिबल फॉर वोटिंग, अदरवाईज इट इज नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सो step third is if age greater than 18 then print person is eligible for voting, else the condition false झाली तर काय else print person is not eligible for voting. काय प्रिंट होईल, person is not eligible for voting. then if काय होईल end होईल. स्टेप 4 काय लास्ट स्टॉप होईल, अल्गोरिदम काय होईल स्टॉप होईल. सो आपल्याला काय मिळेल 1 आउटपुट काहीतरी मिळेल. जर कंडिशन ट्रू झाली तर काय होईल, पर्सन इज एलिजिबल फॉर वोटिंग प्रिंट होईल, अदरवाईज पर्सन इज नॉट एलिजिबल फॉर वोटिंग काय होईल प्रिंट होईल. सो एक्झिक्युशन चेक करूया. बघा फर्स्ट काय केलं, एज इनपुट करून घेतलं. तर एजची व्हॅल्यू सपोज मी 17 दिली, तर 17 ग्रेटर दॅन 18 कंडिशन काय ट्रू आहे का फॉल्स. सो इट इज फॉल्स. सो फॉल्स आहे तर काय, फॉल्स असेल तर काय प्रिंट होणार, एल्स पार्टला पर्सन इज नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सो प्रिंट काय होईल, पर्सन इज नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. देन एज इज इक्वल टू काय दिलं 24. सो 24 ग्रेटर दॅन 18 कंडिशन ट्रू आहे का आहे. सो कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, पर्सन इज एलिजिबल फॉर वोटिंग. सो प्रिंट काय होईल, पर्सन इज एलिजिबल फॉर वोटिंग. थँक्यू.